जेवणारे एका जाग्यावर आणि वाढणारे फिरतात, त्या भुपे पद्धतीत वाढणारो एका जाग्यावर आणि जेवणारो भीक मागे सारखा ताडी घेऊन फलक जमून येते नाही. मालकाला सांगितलं नाही 2च्या वर टाकायचंच नाही. मेलो है तसा नाही, वाडभर खा. तू आता बारखाच आळा एवढा मारलाय, बरोबर की नाही. शेजारणीकडे नाही बघत राहायचा. चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही. इथं किती जण चष्म्यावाले आहेत ते बघ. सकाळी काय होईल त्यांचा, बायको म्हणजे चष्मा पहिला काढा. तुम्ही शेजारणीकडे बघशाल नाही तर ए बाबा, चष्मा शेजारणीकडे बघायसाठी नसता, काय दिसत नसत तर लांबचा बघूसाठी असता. हा, तुझ्या मानेवर अवघड सुरुवातीलाच बसली का. तुम्हा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण सोनाबाई सेवा संघ म्हटल्याच्या नंतर हा बुवा वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. या ठिकाणी डबल बारीक नसते, त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या सोनाबाई सेवा संघासाठी होऊन जाऊ दे. कारण ना नावासाठी ना पैशासाठी आज सोनाबाई सेवा संघाची सगळी मंडळी झटत आहेत फक्त आणि फक्त त्या नारायणाच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त नारायणाच्या सेवेसाठी. की नाही, काळजी करायचं काम नाही. ही मंडळी ना जबरदस्त सैन्य आहे. सैन्य साधा सुद्धा सैन्य नाही. बाकी वो सुंदर आहे. बाबू काय पिवळ्या बॉडी वालो पळालो वाटता, काही गेलो रे. असो काय नाही, ते का दात उघड उघडतो आणि फुकट नाही सांगित होतो तू. त्याचे दात किती पडलेले ते एका बघूचे होते. कारण हे तो एक पडतो बघा. बाकी सुंदर छान काय बोणी सुंदर सुरुवात केलेली आहे. भक्तीचं महत्व बोणी चांगलं सांगितलेलं आहे. भक्ती अतिशय सुंदर आहे. कारण काय आहे, शंकराला सुद्धा आपलं आत्मलिंग देणं भाग पडलं. तो भक्त रावण आहे की नाही, जरी दैत्य कुळात होता तरी भक्त शंकराचा होता. बुवा शंकराला सुद्धा आत्मलिंग देणं भाग पडलं. तो भक्त रावण, ज्याला उकळत्या तेलात टाकून सुद्धा ज्याच्या केसाला धक्का लागला नाही, तो भक्त प्रल्हाद. आणि ज्याच्यासाठी देवाला आपलं देऊळ फिरवावं लागलं, ते भक्त संत नामदेवराय महाराज. ही भक्ती आहे की नाही. आजच्या हरिभजनाची सुरुवात इथून होणार आहे. बुवाने सांगितलं काय की कलियुगात या पृथ्वी तलावरती अनेक रंग आहेत, पण ज्या रंगाने आपला आयुष्य सुंदर होतो तो एक रंग, आणि तो म्हणजे पांडुरंग. त्रिवार सत्य आहे की नाही. कारण जर पांडुरंग जर आपल्या बाजूने नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि बुवा काय स्वार्थ जळल्याशिवाय परमार्थ कळत नाही, आणि जवसर परमार्थ कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही. ही वास्तविकता, बरोबर की नाही. म्हणून हरिभजनाची सुरुवात आपण इथून करायची आहे. बुवानी सुंदर सुरुवात केलेली आहे. मंडळाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. कारण या मुंबई मायानगरीमध्ये आजही आपली संस्कृती कशी जपावी याचं उदाहरण इथं आल्याच्या नंतर सुरुवातीलाच भेटलं. महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर या ठिकाणी आलेल्या भजन मंडळीसाठी एवढी संस्कृती कशी टिकावी याचं उदाहरण इथं पाहायला भेटलं. सगळ्यांना एखाद्या रूम मध्ये जेवायला वाढलं आणि वाढपी पंगतीमध्ये वाढत होते, जेवणाच्या जाग्यावर होते आणि वाढणारे वाढत होते. ही आमची संस्कृती आहे. पण 4 पैसे काय आमच्याकडे आले ना, वा आम्ही भुपे पद्धत आणला नाही का. हय जेवणारे एका जाग्यावर आणि वाढणारे फिरतात, त्या भुपे पद्धतीत वाढणारो एका जाग्यावर आणि जेवणारो भीक मागे सारखा ताडी घेऊन फलक जमून येते नाही. मालकाला सांगितलं नाही 2च्या वर टाकायचंच नाही. मेलो है तसा नाही, वाडभर खा. तू आता बारखाच आळा एवढा मारलाय. या ठिकाणी सन्माननीय अनिलजी देवळेकर
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. खरोखर तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य आरोग्य सुख समृद्धीचं जावं असं परमेश्वराची मी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे सन्माननीय नरेश गुरव यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि यश गुरव यांच्याकडून जीपे वरती 50 रुपयाचं पारितोषिक आलं. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण मनोरंजनासाठी गजर पडलेलाच आहे, काळजी करायचं काम नाही. पण बुवा जे बोललेलं आहे ते 100% पेडअप करणार. पण जे फक्त सुरुवात प्रथमतः ते नामस्मरण, कारण भक्ती हे देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे. म्हणून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि पुढे जाऊया. सुंदर सुरुवात कोणी या ठिकाणी केलेली आहे. थोडासा हार्मोनियमचा आवाज आणि पक्वाचा थोडासा अजून बरं. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश
सर्व गुणांचा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा 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 नमो पंतानंद या राघवाचा नमो पंतानंद या राघवाचा प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे प्रथम चरण धरूया माय पित्याचे जन्म घालूनी केले पालनयनचे जन्म घालूनी केले पालन उपकार मानू त्या परम पित्याचे उपकार मानू त्या परम पित्याचे सांभाळिले त्याने निस्वार्थाने सांभाळिले त्याने निस्वार्थाने सार्थ करावे त्या जन्माचे साध करावे या जन्माचे नवधनी समिधनी धप सार्थ करावे या जन्माचे साध करावे या जन्माचे स्मरण राहावे हरिनामाचे 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 हरि म्हणावू कली सावध हे पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरुत्पाद सर्व संकल्पाचा दाता संतधारा आई गौरादेवी आई गौरादेवी आई महालक्ष्मी आई देवभवानी आई उद्धादेवी आई वंदी देवी हर 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 हर
उशीर बराच झालाय आणि भजन आणि रुपवाळीपर्यंत सुरुवात सुंदर बुवानी केलेली आहे. ज्या पटला ते 100% चांगला म्हणणार, ज्या नाही पटला ते नाही म्हणून सांगणार. काय ते हा करा जरा, कारण आवाज जरा वेगळा आहे. काय आहे हरिभजन म्हटल्याच्या नंतर परमेश्वराजवळ जाण्याचा एकमेव साधा आणि सोपा मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. आणि सुंदर सांगितलंय, त्यात काही वादच नाही. कारण जसा मृत्यूसाठी अनेक पर्याय आहे, पण जन्म देण्यासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसा हरिभजन असा एक पर्याय आहे. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा करा, त्याचं विष बनेल, पण नामाचा अतिरेक करा, परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग खुला होईल. म्हणून नामस्मरण जास्त झालं पाहिजे. बरोबर की नाही? शेजारणीकडे नाही बघत राहायचा. चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही. इथं किती जण चष्म्यावाले आहेत ते बघ. सकाळी काय होईल त्यांचा? बायको म्हणजे चष्मा पहिला काढा. तुम्ही शेजारणीकडे बघशाल नाही तर ए बाबा, चष्मा शेजारणीकडे बघायसाठी नसता, काय दिसत नसत तर लांबचा बघूसाठी असता. हा तुझ्या मानेवर अवघड सुरुवातीलाच बसली की काय? चष्म्यात छान दिसत नाही असं काय नाही. मनोरंजन झालं पाहिजे. बरोबर की नाही? एक मस्त सांगायला, ज्याचे दात पुढे तो खाता बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा नाक पुढे त्याका भोकाचे वडे. अरे दात पुढे त्याचं काम करते. फावड्यान जरा आमचा मुंबई गोवा हायवे साफ करून टाक. लय खड्डे टाकला नियत ते बुलडोझर आणि काय नाही रे, ते सत्यानाश झालेला सगळं तो असू दे. पण एक बाकी सुंदर बुवाने सांगितलं, मोदी साहेबांनी बोलावला आणि फोन करून खायच्या गावात या डायरेक्ट खायच्या विमानतळावर, चिपी विमानतळावर गेलं. डायरेक्ट पंता बोलवलं आणि काय कशावर नाव टाकू? ह्याचं नाव 500च्या नोट, एक नाव स्वच्छता किंवा चांगला चांगला. कारण कोणतरी साफ करणार हो. स्वच्छता केल्याशिवाय सगळं हलता काय? बरोबर की नाही? आणि मला काय जांभळू कलर 100ची नोट पहिली माझ्या कलरची आली बाबा. तुझ्या कलरची आली की तू सांग. नाही काय नसतं रे, पण खरोखर जांभळा कलर तरी माझ्या 100च्या नोटीस दिला आणि ह्यात समाधान. कारण भावाने भावाची साथ दिली पाहिजे तरच सगळं काय व्यवस्थित होतं. बरोबर की नाही? कारण 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण. रावण मारला गेला, पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. संसाराचा वाटोळा झाला, है की नाही? म्हणून भावाने भावाची साथ देणं गरजेचं आहे. कारण आपला माणूस मोठा करायला शिका, तुम्ही त्याच्या बरोबर मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तविकता. नाही तर काय हो, सगळा ह्या मायावी नगरी आहे. बरोबर की नाही? साऊंड बोले दादा. महिला वर्ग या ठिकाणी आहे. एक मिक्सर आहे घरात, खाटकूट खाटिया. एक मिक्सर त्याला 100 बटना. तो बिचारा ऍडजस्ट करून करून मारता. शेवटपर्यंत त्या काय कळत नाही की नेमका काय खाय होता इथे. परिस्थिती बिकट. बरोबर की नाही? विश्वास महत्वाचा आहे. ती 100 बटना जरी असली ना तरी खायचा बटन खाई फिरवूचा बरोबर त्यांना माहिती आहे. बरोबर की नाही? ही खरी स्टोरी आहे. हे कलियुग आहे, पर्याय नाही आहे. लक्षात घे. त्या बारक्या पोरांवर नाव नको तू. पप्पाने घुमतो ती हांडवा. तो बिचारो पळालो पिवळ्या शर्ट बॉडीवर. त्याला डायरेक्ट तोंडात उघड म्हणून सांगितलं. काय नाही हो, लक्षात घे. कलियुग आहे हो. 80% संसार सुखाचे चाललेत, 20% दुःखाचे चाललेले आहेत ना. आणि जो विश्वाचा विधाता तो संसारात पडला, त्याला सुख नाही भेटला तर तुम्हा आम्हाला सुख कुठं भेटणार आहे? सुख हाय त्याच्यात समाधान म्हणून चाललं पाहिजे. बरोबर की नाही? हाय त्याच्यात समाधानी राहिलो तर सुख 100% आहे. बायको जरी कामात गेली ना, आता कलियुग आहे, घरात नवऱ्यावर विश्वास नाही आहे. आई शपथ तिकडनं फोन करणार, हॅलो काय करताव काय? शेजारनी का चष्मा लावून तर बघत नाहीत ना. तो सांगणार पोट की नाही बघ घरात काय, घरात आहे मिक्सर लावून दाखवा बघू. नवरा घरात आयो. 2 दिवस गेले पुन्हा, हॅलो काय करतात काय? नाही घरात, घरात काय मिक्सर लावून दाखवा बघू.
4 दिवसांनी अचानक घराकडे आली, डायरेक्ट घुसली भूतून. बघता तेव्हा नवरच घरात नाही. बारको बाबू त्या काय बाबू पप्पा काय रे म्हणता, काय माहिती तू कामावर गेलं की मिक्सर घेऊन कोणाकडे तरी जातो. हे असा. बाकी सुंदर, तू चष्मा लावून बस, मला काही नाही विषय. पण बुवा चांगले आहेत खरोखर. फक्त बघा, मी आपला कळ काढलंय म्हणून काढलं. आता तो कसो पेटता तो बघतो बघा. त्याच्या बारकटपणावर जाऊच नका तुम्ही. शाळेत विचारा तो असं भजन, तुम्ही भजन जाईल असं कुठं जायला काय पाहिजे याची थोडीशी लेवल द्यावा. राजा
कुमारी श्राव्या मोरे जिजा मोरे यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक कदमवांची साला काढणार. अरे काय काढणार साला बघले हत शिल्लक अंगावर त्याच्या काय नाही माझ्या काय काय असं ते पण बोललाय असू दे काय नाही. हे 51 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपावली पर्यंत सादरीकरण आहे. बोणी सुंदर संगत आहे. बापाच्या आज्ञेवर आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाचं मुंडकं उडवलं की आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिलं. पार्वतीचा पुत्र गणेश बरोबर ना बोल. आता वय झालं की असा होता रे चष्मे लागणार असं पण सुंदर बोल. हो त्या तर हाय खरा काय आहे. तेव्हाची मुलं आणि आताची मुलांमध्ये फरक काय नाही संस्कारांमध्ये फरक झालेला आहे बरोबर की नाही. पाश्चात्य संस्कृती आपण घेत चाललो आणि आपली संस्कृती आपण कुठंतरी टाकत चाललोय बरोबर की नाही. ती टाकता कामा नये म्हणून आजही ही भजन सेवा अविरत हे मंडळ चालू ठेवलेलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे काय की संस्कृती कशी टिकावी. आम्ही शिकून सवरून मोठे झाला म्हणजे लय मोठे सावकार झाला नाही सुशिक्षित झाला असा नाही. सुशिक्षित कोणाला म्हणायचं बघा ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत, ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत, ज्यानं बापाची मान समाजामध्ये खाली व्हायला दिली नाही आणि ज्यानं हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही त्याला सुशिक्षित म्हटलं पाहिजे. आणि या जगामध्ये कोण सुशिक्षित नाही. वा सत्य परिस्थिती आहे. बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं. ती रेणुका जमदग्नी ऋषींची पत्नी फक्त पाणी आणायला नदीवरती गेली. उशीर का झाला म्हणून जमदग्नी ऋषीने अंतर्ज्ञानाने पाहिलं तेव्हा काय त्या रेणुके मातेचं एका गंधर्वावरती थोडस मन विचलित झालं. एवढं फक्त पाहिलं तेव्हाचे पतिराज किती रागिष्ट होते बघा. आज्ञा केली पुत्रांना जावा आणि मुंडकं छाटून टाका. पण आज्ञा पाळली फक्त परशुरामाने. गेला आणि कोणताही विचार न करता आईशीचा मुंडका छाटून टाकला. पण मुंडका छाटून जरी टाकला तर उरलेल्या बाकीच्या पुत्रांनी ते मुंडकं लावून देण्याची सुद्धा ताकद ठेवली होती. ही ताकद होती पिता आणि पुत्र आणि मातेच्या नात्यामध्ये. आता काय झाला सगळा उलटा झाला. नाती तीच सगळा तिचा. पूर्वीचा काळ बघा ना एकाचा भांडण लागला बस की तिसरा धावत आहे बघा हे भांडू नका भांडू बुवा. काय झाला त्या बाईला सांगा. तेव्हाचा काळ आता नाही. दोघांचा भांडण लागला बस तो मोबाईल काढला पहिली व्हिडिओ शूटिंग तो मर्रा मार खाऊ चुकला तर सांगा बरोबर नाही. सत्य परिस्थिती आहे. अरे तेव्हा नवऱ्याचं नाव घेताना पण विचार करीत बायका. आता नका पहिले घेऊया काय ह्याच महत्वाचा. नवऱ्याचं नाव घेताना पण विचार करीत. आमच्या आजींच्या काळात ना विचार ना अरे नवऱ्याचं नाव घेताना सुद्धा या ना गडे गच्चीवर चला ना गडे कपडे सुकून घालायला बसा ना गडे. गडे गडे ह्या शब्दामध्ये गोडवा होता. आता गणेश असत रे गण तुला काय म्हणू. समीर अशा हे शाणी अतुलराव कुंडी घासतच भांडी. हो तेव्हा तो आताच काळा पर्याय नाही. त्या दिवशी मित्राच्या घराकडे गेलंय त्यानं आवाज ना बाबू माका वाटला बाबू आता चाय घेऊन येतो लो. बाबू चाय घेऊन यायच्या अगोदर बापू हातात ना लाटणाच घेऊन बाहेर. बरं बाबू बघतोय मॅक्सिको बाबू घनगा मला कळलं बाबू म्हणता तो तर मला कळलं बाबू म्हणजे बाबू बसतो. तो बाबू इलो तो भडाकलो असो ना दादा रे दादा. तो म्हणता चाय घेऊन ये 4 दिवस साखर नाही आहे ती आणून ठेव म्हणून सांगला त्या नाही जांभळं इलो चाय घेऊन ये. त्यानं आपला मोठेपण करूसाठी बायकोचा माझ्या पुढे म्हणून म्हणता गो काय साखरेचा घेऊन बसलं गो. साखर तर तुझ्या ओठांवरती म्हटल्यावर आणखी चिडली. म्हणता हा साखर माझ्या ओठांवरती पण ती तुझ्या पुरती. काय देव महत्वाचा मुद्दा जिनको समझाए वो पातल पातल ऐसा है जिनको समझेगा वो बात में ऐसे का. बाकी सुंदर
तुम्हाला नाव ठेवणार नाही, कारण खरोखर समीर कदम भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मूर्ती लहान कीर्ती महान, गोड गळ्या बुवांचा जे आहे ते 100% सत्य आहे बुवा, त्याला पर्याय नाही. गणेश नगरचा राजा दहीहंडीवरून गाणे व 100% घेणार. गजरामध्ये शिवशक्ती गोविंदा पथक खरोखर एकदा जोरदार टाळ्या शिवशक्ती गोविंदा पथकासाठी झाल्या पाहिजे. इतिहास प्रो गोविंदा तयारी करणार आहे, हीच आई जगदंबेची प्रार्थना. बरोबर किंवा सर्वांना उठायचं लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. कोणाला छाटत नाही, डोंगर कोणाला वागत नाही, सूर्य कोणाला छाटत नाही, डोंगर कोणाला वागत नाही. आणि शिवशक्ती गोविंदा पथकाची कोणत्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणत्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणत्या बापाला सुद्धा घाबरत नाही. त्याचप्रमाणे नरेंद्र गुरव यांच्याकडून पन्नास रुपयाचं पारितोषिक आहे, त्यांना अखंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. मनपूर्वक शुभेच्छा. आणि खरोखरच प्रो गोविंदासाठी तुम्ही कडक तयारीला लागा आणि यंदाचा विजय हा तुमचाच असेल. त्या सत्यनारायणाची मी प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. काय आहे हीच खरी कमाई आहे, कारण आपण सर्व मुलं एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. बरोबर की नाही? आणि काळाची गरज म्हणून बुवा एकमेकाची साथ देणं पण काळाची गरज आहे. लक्षात घ्या, भावाने भावाची साथ दिली पाहिजे. सुरुवातीला सांगितलंय अख्खं महाभारत घडायच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे, भाव आंधळ आहे, भाव आंधळ आहे, तो राज्य कारभार करू शकत नाही, तरी पण राज्याचा राजा तू म्हणून घोषित करणारा पंडू राजा महान किती होता ह्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण त्याला माहिती आहे आंधळा असून बघू शकत नाही, आंधळा असून राज्यकारभार चालवू शकत नाही, तरी पण भावाने भावाला मोठं केलंय, है की नाही? म्हणून लक्षात घ्या. पण परिणाम कुठं झाला? तो निस्वार्थी होता पंडू, म्हणून त्यानं भावाला मोठं केलं आंधळा असून देखील. पण आंधळ्या भावाला भावाची किंमत कळली नाही, 5 गावं मागितली होती ती पण दिली नाहीत. परिणाम महाभारत झालं बुवा. म्हणून लक्षात घ्या, भावाने भावाची साथ देणं गरजेचं आहे. आणि सुंदर सांगितलेले आहे, पण ते विषय सुंदर बुवाने या ठिकाणी सांगितलेले आहेत. काय आहे बुवा, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण काय आहे, सुरुवातीला सांगितलंय विश्वाचा मालक संसारात पडला त्याला सुख नाही भेटलाय. त्याच्यामुळे 16,000 सहस्र नारी ज्याच्या होत्या तो सुखी नाही होऊ शकला. बुवा तुझा आणि माझा काय आहे, मानलं तर सुख आहे, नाहीतर सगळं दुःखच आहे. म्हणून सांगतो असलेलं सुख मानलं पाहिजे. त्या ठिकाणी पुढे जातो रुपावलीला गजर भगवानचा आहे, त्यानंतर माझ्याकडे गजर आहे. गोविंद पथक 100% तुमची फरमाईश गजरामध्ये पूर्ण करणार, काळजी करायचं काम नाही.